पनवेल महापालिका क्षेत्रातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना जॅपनीज एन्सेफेलायटिस लस देण्यात येते आणि ही लस अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांसह शाळा बाह्य परिसरामध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नवी मुंबईतल्या सिडकोची घरं शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा नाकारली आहेत, त्यामुळे शिल्लक घरं आता कशी विकायची असा प्रश्न सिडकोला पडलाय। प्रायव्हेट घरांच्या तुलनेमध्ये सिडकोची घरं ही महाग असल्याची तक्रार विविध स्तरातून केली जाते। म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांना महिन्यातून 2 वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले। नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिलेत। तसंच जनता दिनामध्ये नागरिकांना सहभाग घेण्यासाठी व्यवस्था करण्याचेही आदेश दिलेत। मुंबईकरांनी बाईकला पसंती दर्शवली आहे। मुंबई शहरामध्ये पार्किंगची समस्या आणि वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यास बाईक उपयुक्त ठरते, त्यामुळे मुंबईकरांचा कल हा बाईकवरून प्रवास करण्याकडे अधिक वाढला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी वर्षभरात 1,42,000 बाईक्सची खरेदी केली आहे। नागपूर शहरातल्या अनेक भागात उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे। जलवाहिनीच्या कामासाठी 24 तासांचं शटडाऊन घेतलं जाणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे। वांद्र्यातल्या भारतनगर झोपडपट्टी पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय। पुनर्विकास करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली आहे। अपात्र ठरलेल्या रहिवाशांकडून याचिका करण्यात येते आणि प्रकल्प रखडवला जात असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय। भारतनगरमधला प्रकल्प बराच पुढे गेलेला आहे आणि आता सुरू असलेल्या प्रकल्पावर व्यत्यय नको असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलंय। पुण्यामधल्या दस्त नोंदणीसाठी कार्यालय जादा वेळ सुरू राहणार आहेत। येत्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऐनवेळी होणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन अधिक वेळ कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। सोलापूरमध्ये 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली। शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी प्रज्ञाशोध परीक्षेतून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते। तर 9,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। LLB अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे। विद्यार्थ्यांना 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येतील। 3 वर्ष अभ्यासक्रमाची CET 3 मे आणि 4 मे रोजी होणार आहे। LLB 5 वर्ष अभ्यासक्रमाची CET आता 28 एप्रिलला घेतली जाईल। नर्सिंग CETसाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना आता 13 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे। यंदा नर्सिंगची CET परीक्षा 7 आणि 8 एप्रिलला घेण्याचं नियोजन CET सेलनं केलं आहे। भिवंडीत एका महिला शेतकऱ्यानं 3 एकर शेतात गवारीच्या शेंगांची लागवड केली आहे। लागवडीसाठी महिलेला 80,000पर्यंतचा खर्च आलाय। या शेतीतून महिलेला लाखांचं उत्पन्न मिळणार असल्यानं महिलेनं समाधान व्यक्त केले। येवल्यामध्ये मोटरसायकल चोरीचं सत्र सुरू आहे। पटेल कॉलनी पाठोपाठ आता विठ्ठलनगरमध्ये बाईक चोरीच्या घटना वाढल्यात। चोरट्यांनी घरासमोर लावलेली बाईक पळवली। ही संपूर्ण घटना CCTVमध्येही चित्रित झाली आहे। अमरावती शहरातल्या मसानगंजमध्ये एका तरुणाची चाकू भोसकून हत्या केली आहे। आरोपी 2 दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता। आरोपीनं जुना हिशोब चुकता केल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर कोट्यवधी रुपयांचं रक्तचंदन जप्त करण्यात आलं। पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकानं मोठी कारवाई केली। पुणे बंगळुरू मार्गावर पकडलेल्या कंटेनरमध्ये 10 ते 12 टन चंदन असण्याची शक्यता आहे। त्याची किंमत 20 ते 25 कोटींच्या घरात आहे। मुंबईच्या पवई तलाव शुद्धीकरणासाठी महापालिका सज्ज झाली आहे। राष्ट्रीय हरित लवादानं फटकारल्यानंतर समुद्रात आणि तलावांमध्ये जाणारं दूषित पाणी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले। दूषित पाणी मुख्य मलवाहिनीमध्ये वळवण्यासाठी मलनिस्सारण वाहिन्यांची यंत्रणा उभी करण्यात येणार आहे। यासाठी जवळपास 39 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। धनंजय मुंडेंचा सोमवारी राजीनामा न घेतल्यास पत्रकार परिषद घेऊन आणखी नवे खुलासे करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलाय। वाल्मिक कराडला वाचवणारे धनंजय मुंडेच आहेत असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे। साताऱ्यातले खासदार उदयनराजे भोसले यांनी चांदीचं सिंहासन आणि जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट म्हणून दिलाय। कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना त्यांच्या वाढदिवसाला हे सिंहासन भेटवस्तू म्हणून दिलं होतं। आता हे सिंहासन शिवप्रेमींना पाहण्याकरता संग्रहालयामध्ये ठेवण्यात येत आहे। पुण्यामध्ये रविकांत तुपकर यांची बैठक आणि पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 9:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले। राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या बैठकीचं आयोजन केलंय। वाहनांची धूळ तपासणी करणारे PUC पोर्टल आठवडाभरापासून ठप्प आहे। सर्व्हर क्रॅश झाले, त्यामुळे वाहनांची तपासणी बंद आहे। त्यामुळे राज्यभरात हजारो वाहनांना नाहक दंडाच्या कारवाईला तोंड द्यावं लागतं। पोर्टल सुरू करताच एरर असा संदेश येतोय।
ठिकठिकाणच्या खोदकामाचा मुंबईकरांच्या डोक्याला सध्या ताप झालाय. खोदकामामुळे प्रदूषणात वाढ होते, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते आणि याचा मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांना विविध आजारांची सुद्धा त्यामुळे लागण होते. मुंबई गोवा महामार्गाचं काम 17 वर्षांपासून रखडले. जागोजागी वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड लावलेत. राजकारण्यांकडून प्रत्येक वर्षी महामार्ग सुरू करण्याबाबतची डेडलाईन दिली जाते, मात्र रस्ता कधी पूर्ण होणार असा सवाल कोकणातले नागरिक विचारतात. मुंबईत जीबीएसवरील उपचारासाठी दरवर्षी 50हून अधिक मुलं विविध रुग्णालयामधल्या उपचारासाठी येत असल्याचं समोर आलंय. अनुवंशिकता, रोगप्रतिकारक शक्ती, दूषित अन्नपाणी अशा कारणांमुळे आजारानं त्रस्त असलेल्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईच्या जे रुग्णालयातल्या बदली कामगारांची सेवा कायम केली जाणार आहे. वॉर्डबॉय, आया, सफाई कामगार आणि अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा कायम केली जाईल. मुंबई उच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पालघरमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेमध्ये हजारो अनुयायांनी रस्ते, सरकारी कार्यालय, रेल्वे स्थानकं, समुद्रकिनारे परिसरात स्वच्छता केली. या प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानाला पाठबळ देण्याचं काम करण्यात येत आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 103व्या जयंतीनिमित्तानं शहापूरमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या दरम्यान शहापुरातले 5 टन कचरा जमा झाला. सदस्यांनी शहापूरमध्ये विविध भागात जाऊन सरकारी कार्यालय, ग्रामपंचायत, प्रशासकीय कार्यालय, बस स्थानक अशा ठिकाणी स्वच्छता केली. पीओपी बंदी विरोधात मंडळं, मूर्तिकार संघटना आक्रमक झाल्या. ठाणे जिल्हा समन्वय समितीनं पीओपी बंदी विरोधात फेरविचार न केला संघटनांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिलाय. पालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा समितीनं दिलाय. दिंडोरी तालुक्यात अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांना घेराव घालून शेतकऱ्यांनी कर्जवसुली थांबवण्याचा आग्रह केला. शेतातले ट्रॅक्टर, शेती तसंच जमीन जुमला सुद्धा जप्त केला जात असल्यानं शेतकरी चांगलाच वैतागलाय. कल्याणमधल्या मानिवली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काढली. वर्ध्यातल्या कारंजामध्ये 3 दिवसीय भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. शंकरपटात मोठ्या संख्येनं बैलजोडीनं सहभाग घेतला. यावेळी या शंकरपटाच्या 3 गटामध्ये 6 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलेलं. नाशिकच्या येवल्यामध्ये होळीनिमित्तानं टिमकी बनवण्याची लगबग सुरू आहे. होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा आहे, मात्र या टिमकी व्यवसायाला आता घरघर लागली आहे. प्लास्टिकच्या चायना टिमकीमुळे चामड्यापासून बनणाऱ्या टिमकीला मागणी कमी होते. गोंदिया शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी छावा चित्रपटाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीराजे महाराज यांचा इतिहास जाणून घेतला. रायगडमधल्या कावीरमध्ये उभारण्यात येत असलेल्या आरएमसी प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला. या प्रकल्पामुळे शेतीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणाहून हटवावा अशी मागणी करण्यात येते. यवतमाळमध्ये शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा झाला. या मेळाव्यामध्ये 27 विभागाच्या वतीनं 40 स्टॉल्स लावण्यात आले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश, मंजुरी पत्र, प्रमाणपत्रांचं वितरण केलं. बीडमधल्या पिंपरवाडा गावामध्ये अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल 4 कोटींचा अफू जप्त केला. या प्रकरणात अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली. कल्याण डोंबिवली महापालिका अनधिकृत बांधकामांबाबत ॲक्शन मोडवर आली आहे. अनधिकृत इमारतींवर महानगरपालिकेनं कारवाई सुरू केली. आडिवे ढोकळी परिसरामध्ये अनधिकृत 3 मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. बुच यांच्यासह बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातही एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माधवी बुच यांच्यावर आहे. शिरूर तालुक्यातल्या कारेगावमध्ये बलात्कार करून सोन्याची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. आरोपींनी चाकूचा धाक दाखवला आणि तरुणीला मारहाण केली. तरुणीवर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरच्या सोन्याची चोरी केली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. मुंबईत मनसेच्या वतीनं क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्याला मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी अमित ठाकरे आणि त्यांचा मुलगा कियान ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या शाखांचं उद्घाटन झालं. बोरिवलीतल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती कार्यक्रमालाही त्यांनी हजेरी लावली.
सध्याच्या राजकारणात आणि सत्ताधारी पक्षामध्ये नैतिकता शिल्लक नाही अशा शब्दांमध्ये विश्वजित कदम यांनी सरकारवर टीका केली। गंभीर आरोप होऊन देखील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे राजीनामा देत नाहीत, त्यामुळे सध्या नैतिकता शिल्लक नाही असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिवहन भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। 12,800 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेली इमारत उभारण्यात येते। यामध्ये 150 चारचाकी वाहनं उभी करता येतील, इतकी 4 मजल्यांची भूमिगत पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल। राज्याच्या पार्किंग धोरणाबाबत निर्णय घ्या अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। येत्या अधिवेशनात पार्किंग धोरणाबाबत निर्णय व्हायला हवा अशी मागणी सरनाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। आम्हाला पद महत्त्वाचं नाहीये, राज्याचं हित महत्त्वाचं असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। सत्तेत आहेत, उद्या आम्ही येऊ, कदाचित उद्या ते विरोधी पक्षनेते पदासाठी भांडत राहतील असंही त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड दौऱ्यावर होते। दोघांनी महाडमधल्या 14 तळ्याला भेट दिली। पुढच्या कार्यक्रमाला जात असताना फडणवीस, एकनाथ शिंदे, भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनी सोबत प्रवास केला। संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली। अमित शहांची भेट घेणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे असं आठवले म्हणाले। 22 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेतल्याचा दावा राऊतांनी केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आरटीओ नंबर प्लेटच्या किमतीचं स्पष्टीकरण दिले। नंबर प्लेट बनवण्याची किंमत नक्की किती आहे याची आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले। यासोबत महाराष्ट्रात नंबर प्लेट बनवण्याचे दर हे सर्वात कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं आणि त्याची आकडेवारी समोर आली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली। यामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं ते रोखठोकपणे म्हणालेले आणि महिलांची संख्या कमी का झाली याची माहितीही त्यांनी दिली। महाराष्ट्र शासनानं जगातली सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी मेटासोबत करार केलाय। त्यामुळे शासनाच्या 500 सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यामुळे लोकांना कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। टेस्ला कंपनीनं भारतात नवीन शोरूम उघडण्यासाठी जागा फायनल केली आहे। टेस्लाच्या मुंबईतल्या शोरूमसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथला मेकर मॅक्सिटी ही जागा निवडण्यात आली आहे। या शोरूमसाठी 4000 फूट जागा भाड्यानं घेण्यात येते। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 7 हिल्स रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधांसह डायलिसिस सेवा, बाह्य रुग्ण विभाग अशा विविध सेवांची पाहणी केली। रुग्णालयाच्या स्वच्छतेचाही त्यांनी आढावा घेतला। वर्ध्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात बहुचर्चित राहिलेल्या उड्डाण पुलाच्या अखेरच्या टप्प्याचं काम सुरू झालंय। लोखंडी गर्डर पुलाच्या वर काँक्रीट टाकलं जातंय आणि कोरोना आणि तांत्रिक बाबींमुळे काम धीम्या गतीनं सुरू होतं। मात्र आता उड्डाण पूल वर्धेकरांसाठी लवकरच सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया बांधकाम विभागानं दिली आहे। एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातल्या आरोग्य विभागाच्या कामाला स्थगिती दिली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली अशी चर्चा रंगली होती आणि यावर आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय। बीडच्या आष्टीमध्ये माहितीत धुसफूस पाहायला मिळते। सुरेश धसांनी विकास कामं अडवली असा आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी केला। पक्षानं दखल न घेतल्यास वेगळा विचार करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा ठाणे दौरा वादळी ठरला। आनंद दिघेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी अभिवादन केलं। यावेळी शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक केला। ठाण्याचं बजेट अजून डिक्लेअर झालं नाही। महापालिका लुटून खाल्ली, कर्मचाऱ्यांचे पगार अजून दिले नाहीत असं राजन विचारेंनी बोलताना म्हटलंय। ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम होतंय, तरी उद्धव ठाकरेंच्या पाठी कार्यकर्ते ठाम उभे आहेत आणि आता थोडेसे दिवस राहिले आहेत। 3 वर्ष तुम्ही काम केलं, उद्याचा येणारा दिवस आपला असल्याचा दावा विचारेंनी केलाय। आज गेल्या 2 दिवसांमध्ये आपली शिवसेना यांनी चोरली अशी लोक जास्त दिवस राहत नाहीत। सुरुवात ठाण्यापासून आहे, बांधापासून चांदापर्यंत आपण जाऊ असं अंबादास दानवेंनी म्हटलं।